किशोरवयीन मुले ह्या ज्यांच्या समस्या आहेत, उदाहरणार्थ पाळी, मासिक पाळी, याविषयी ते एकमेकांशी शेअर करत नव्हत्या, बोलत नव्हत्या, लाजाळू होत्या. तर त्या भावनेने मॅडमने त्यांची जी मनातली भीती ती दूर केली आणि त्यांना जो पॅडच्या माध्यमातून वरती मशीन बसवलंय त्या ठिकाणी कॉईन कसा घ्यायचा, कॉईन टाकल्यावर आपण पॅड मिळतो आणि ते वापरायचं. सुरुवातीला त्या लाजत होत्या, पण काही काळाने त्या जो ज्यांना जसं मॅडमकडनं मार्गदर्शन मिळत गेलं त्याप्रमाणे त्यांचा तो लाजोबापणा दूर झाला आणि तो स्वतःहून त्या पॅडचा यूज कसा करायचा, कॉईन कसा टाकायचा, घ्यायचं कसं आणि वापरायचं कसं ह्या त्या शिकला. आणि ते जी भीती होती किशोरवयीन मुलांमधली ती दूर झाली. जीवन कौशल्याचा अर्थ असाच आहे की जीवन कौशल्य म्हणजे आपलं पुढील जीवन सुखी कसं होईल. एखादा अर्थ आपलं आर्थिक साक्षरता आहे. तो व्यक्ती आर्थिक साक्षरतेमध्ये खरोखर आपण जसे साक्षर निरक्षर काढतो, अभ्यास ज्याला वाचता येतो तो साक्षर, पण आर्थिक साक्षरतेमध्ये तो व्यवहारामध्ये आपण एखादा 1,000 पेमेंट घेतो महिन्याला आणि एखादा 1,00,000 घेतो, पण तो 1,000 घेणारा सुद्धा नियोजन प्रमाणे ते 1,000 कसे वापरायचे याचं नियोजन केलेलं असतं. आणि 1,00,000 वाल्याला त्याला ते नियोजन करता येत नाही, त्याचे 1,00,000 त्याला महिन्याला पुरत नाहीत. तर हे जर आम्ही मुलांमध्ये उतरवलं तर त्याला खरंच जीवन कौशल्य म्हणता येईल. जीवनामध्ये आपण कौशल्य कसे निर्माण करायचं, आपलं पुढील जीवन सुखी कसं होईल हे नियोजन पद्धतीने मांडता येईल. च्या माध्यमातून सुरुवातीला आणि आता सुरुवाती झाल्यापासून वर्षापर्यंत मुलांमध्ये शिस्त आली. मुलांमधली जी भीती होती, अंतर्भीती, लिंग भेदभाव हा दूर झाला. मुलगा मुलगी हे समान अधिकार दिले. उदाहरणार्थ आम्ही नेहमीच बेल असेल तर जा रे उठ, मुलगाच बेल वाजवायचा. आता मुलगा न वाजता एक मुलगा एक मुलगी पण जाऊन बेल वाजवू शकते. म्हणजे मुलींमध्ये जी भीती होती, आपण मुलगी आपण कसं वाजवायचं, ही भीती दूर झाली. तुला पण तेवढाच अधिकार आहे मुलीला आणि मुला पण तेवढाच अधिकार. जे मुलगा काम करते ते काम तू पण करू शकते. हे त्यांची जी भीती होती, मी मुलगी मी लाजते, मी मुलगी मी हे काम करतो, ती दूर झाली त्यांची. पालक हे इथलेच या 4-5 गावांचे पालक यांच्यामध्ये हे कामाच्या माध्यमातून असं दिसून आलं की त्यांच्यात आवड निर्माण झाली की आपले विद्यार्थी आपले पाल्य जे आहेत त्या शाळेत जाऊन या सेतू अभ्यासातून एम्पॉवरच्या माध्यमातून जे शिकतात ते पालकांपर्यंत विद्यार्थी पोहोचवतात. आणि त्या पालकांमध्ये बदल झाला. विद्यार्थ्याकडे आणि शाळेकडे बघण्याकडे, या कार्यक्रम बघण्यास सुद्धा चांगल्या दृष्टीने पालक बघतायत सध्या.